बघा, अंबरीश राजा त्याला एकादशी व्रत सांगितलं होतं आणि मग दुरासृष्टीनं त्याला एकादशी व्रत सांगितलं आणि मग एकादशीचं पारणं फोडण्याकरता मी ज्या वेळा येईल तर तो काही लवकर आला नाही आणि मग वेळ आली आणि त्याने काय केलं, पाणी पिलं. ज्यावेळेला दुरासृष्टी तिथं आला आणि तू माझ्या अगोदर पाणी का पिला, आणि मग त्याला त्यांनी शाप दिला. त्याच्या मागं कृत्या लावली आणि कृत्या लावल्यानंतर तो त्यांनी विष्णूच्या याला काय मारली, लात मारली होती. हा विष्णूच्या याला इथं बघा आपल्या छातीमध्ये खड्डा आहे. आणि मग त्याच्या पाठीमागं भगवंताने काय सोडलं, सुदर्शन चक्र सोडलं. तो पुढं आणि मागं शेवटी तो वैकुंठात गेला आणि त्यांनी सांगितलं ते सुदर्शन चक्र मग आवरू शकत नाही आणि जो अंबरीश राजा आहे त्याला तू छळलंय, त्याच्यापाशी जा. आणि मग त्यांनी काय केलं, अंबरीश राजाला विनंती केली आणि ते सुदर्शन मागं केलं. मग त्या अंबरीश राजाचा मुलगा कोण, त्यांनी त्या मुलगाला बसवलं सागर. आणि सागर राजांना त्याला 100 मुलं होती आणि त्याने अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध केल्यानंतर ज्या वेळेला ते घोडा पुढं आणि ते पाठीमागं आणि गौतम ऋषीचा आश्रम कुठं, त्र्यंबकेश्वरला, तिथं आले आणि त्यांनी तो घोडा बांधून ठेवला त्याच्या शिष्यांनी. आणि त्यांची ज्या वेळेला आरेरावी पाहिल्यानंतर आज जगामध्ये काय आहे, दया क्षमा शांती ते भगवंताची होती. आज प्रत्येकापाशी काय आहे, मगरुरी आरेरावी. आणि मग या आरेरावी त्यांनी त्याला शाप दिला. 100 मुलं जळून पडली, त्यांचे ढिगारे पडले. आणि मग त्याचा मुलगा दिलीप आणि तो शोध करीत करीत तिथं आला आणि त्यांच्या अंगामध्ये काय म्हणजे हे रामाच्या वंशामधले. आणि मग त्यांनी विनंती केली. मग त्यांनी सांगितलं, बघ तुझे जे काका जे आहेत ना ते इथं त्यांचे ढिगारे झाले, त्यांचं आत्म्याला त्यांचं पुनर्जन्म होण्याकरता तुला स्वर्गातून गंगा आणावं लागेल. आणि मग सागराचा मुलगा दिलीप आणि दिलीपचा मुलगा कोण, भागीरथ. त्यांनी या तपश्चर्या केली ब्रह्मगिरीवर आणि स्वर्गातून गंगा आणली. ती गंगा आणल्यानंतर तिथं त्यांचं पिंडदान झालं आणि सागर राजाचे मुलं जिवंत केले. अशी त्र्यंबकेश्वराची कथा आहे. तर एकादशी म्हणून एकादशीची वारी जी आहे ना याला पुरावा आहे. म्हणून एकादशीची वारी हे त्र्यंबकेश्वरला केली जाते आणि तिथं पिंडदान केलं जातं आणि जे मेलेले माणसं आहे त्यांचं तिथं उद्धार होतो. म्हणून हे इगतपुरी तालुका त्र्यंबकेश्वर हे काय दक्षिण काशी, इथं माणसाचा उद्धार होतो. आणि तीच गोदावरी गंगा खाली अख्ख्या विदर्भात महाराष्ट्राचा उद्धार करते. आणि मग इगतपुरी तालुक्यामध्ये पाणी पडतो, हे पाणी मराठवाड्याला जातं आणि इगतपुरी तालुक्याचं पाणी कुठं जातं, मुंबईला जातं. इगतपुरी तालुक्यात त्र्यंबकेश्वर आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये कावनई आहे. त्यांनी गौतम ऋषीला आईला उपदेश केला आणि इथं महिलांचा छळ करणारा रावण आणि त्या जटायूनं त्याला मारलं. इथं सर्व तीर्थ टाकीद आहे. हा इथं कळसुबाई महाराष्ट्रात 1 नंबरचा शिकार आहे. इगतपुरीला धम्मगिरी जागतिक शांती केंद्र आहे. घुलेबाबाचा मठ आहे आणि आपलं कुळदैवत भैरवनाथाचं मंदिर खेड, इथं आपले देव भेटवायला आणा. तर पर्यटकांना माझी एकच विनंती आहे की ज्या वेळेला शिर्डीचे साईबाबा या भैरवनाथ मंदिरापाशी आले होते कौल मागण्याकरता आणि मग तिथं ते आले आणि त्यांनी लोकांना सांगितलं ते खेड मंदिरात आले की धुनी ठेवा. लोकांनी काय ती धुनी ठेवली नाही आणि साईबाबा कुठं गेला, शिर्डीला गेला. साईबाबा हा कोण आहे, ही शंकराचा अवतार आहे. आणि मग तिथं आजही पर्यटन झालेलं आहे, तिथं लोक जातात. तर शाही भक्तांना माझी एकच विनंती आहे, तुम्ही ज्या वेळेला शिर्डीला जाता तर इथं जाताना पिंपळगाव मोरवरून जाता
आणि मग इथं येताना तुम्ही जर भैरवनाथ मंदिरापाशी आले आणि मग तुम्ही टाकेश सर्वतीर्थावरून गेले तर हाय रस्ता आहे. तर ही रूट शाही भक्तांनी जर केली तर खूप चांगलं होईल. ते शाही भक्ताबरोबर या भैरवनाथाचं पर्यटन होईल आणि गोरगरिबांना रोजगार मिळेल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.